दादागिरी आणि गुंडगिरी करणाऱ्या रिक्षाचालक अमोल खर्जे उर्फ आबड्या या रेकॉर्डवरील गुन्हेगाराविरोधात प्रामाणिक व्यवसाय करणारे रिक्षाचालक एकवटले आहेत। 4 दिवसांपूर्वी एका रिक्षाचालकावर त्यानं खुनी हल्ला केला होता। तसंच शिंगणापूरमधील गुंडांना घेऊन सर्जेराव पवार यांच्या घरासमोर दगडफेक करून रिक्षाची तोडफोड केली होती। या विरोधात पोलिसात गुन्हे दाखल होऊनही खर्जेवर कारवाई झालेली नाही। अशा परिस्थितीत पोलिसांनी ठोस कारवाई केली नाही तर मोर्चा आणि उपोषण अशी आंदोलन छेडण्याचा इशारा रिक्षा संघटनांनी दिला आहे। कोल्हापुरातील बहुसंख्य रिक्षा व्यावसायिक कष्टाळू आणि प्रामाणिक आहेत, पण गेल्या काही वर्षात याही क्षेत्रात अपप्रवृत्तीनं प्रवेश केलाय। त्यामुळे रिक्षा व्यवसाय बदनाम होतोय। खुनाचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या अमोल खर्जे या रिक्षा व्यावसायिकानं शनिवारी रात्री रेल्वे स्टेशनजवळ दुसऱ्या एका रिक्षा व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला केला। त्यानंतर शिंगणापूर इथं राहणाऱ्या सर्जेराव पवार यांच्या घरावर देखील अमोल खर्जे आणि त्याच्या 8 ते 10 सहकाऱ्यांनी दगडफेक करून हल्ला केला होता। सुदैवानं पवार बचावले, पण त्यांच्या रिक्षाची प्रचंड तोडफोड झाली। त्यानंतर अमोल खर्जे विरोधात करवीर आणि शाहूपुरी पोलिसात गुन्हे दाखल झाले, पण खर्जेवर पोलिसांनी कसलीही कारवाई केलेली नाही। गुंड खर्जे याच्याकडून आणखी काही रिक्षा व्यावसायिकांवर हल्ला होण्याची शक्यता असल्याचं राजू पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं। जर गुंड अमोल दिलीप खर्जे याच्यावर जर जास्तीत जास्त कडक कारवाई नाही केली आणि जास्तीत जास्त चांगल्या प्रमाणात त्याच्यावर गुन्हे दाखल न करता पोलीस प्रशासन जर त्याला पाठबळ दिलं, पाठीशी घातलं, तर आम्ही सर्व रिक्षा चालक कलेक्टर ऑफिस येथे उपोषणाला बसण्याचा इशारा देत आहे। गुन्हेगारी प्रवृत्तीच्या खर्जेनं रिक्षाचं लायसन्स, परमिट आणि बॅच कुठून मिळवलं याचा शोध घेण्याची गरज आहे। घाटी दरवाजा आणि मध्यवर्ती बस स्थानक रिक्षा स्टॉपवर दादागिरी करणाऱ्या या गुन्हेगारावर पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून उपोषण करण्याचा इशारा राजू पवार यांनी दिलाय। पत्रकार परिषदेला रमेश पवार, सर्जेराव पवार, भगवान पवार, जाफर मुजावर, नटवट किल्लेदार, सुनील पाटील यांच्यासह रिक्षा व्यावसायिक उपस्थित होते।